आपल्यावर भाजपचे आमदार संतोष दानवे आहेत। देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी पार पडतोय। तुम्ही सोहळ्यामध्ये आता आमदार म्हणून सहभागी होतात। पहिली प्रतिक्रिया काय? तुमची भाजप कार्यकर्त्यांची प्रतीक्षा संपली असं म्हणता येईल? नक्कीच प्रतीक्षा संपली आणि आम्ही वाट बघून होतो की देवेंद्रजी परत कधी मुख्यमंत्री होणार आणि आज तो दिवस निश्चितपणे जनतेच्या आशीर्वादाने उगवलेला आहे आणि आम्हाला सर्वांनाच आनंद आहे की देवेंद्रजींच्या नेतृत्वात अजितदादा असतील किंवा शिंदे साहेबांच्या नेतृत्वात हे सरकार अतिशय चांगलं काम पुढचे 5 वर्ष करेल असा विश्वास मला आहे। आज स्वतः पंतप्रधान येत आहेत। महायुतीला जे यश मिळाले त्याचे श्रेय नक्की कोणाला द्या? श्रेय नक्कीच नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रातील मतदार बांधवांनी जनता जनार्दनाने आमच्या बाजूने कौल दिलेला आहे, महायुतीच्या बाजूने कौल दिलेला आहे आणि या माध्यमातून मी नक्कीच जनतेच्या मनापासून राज्यातील जनतेचे आभार मानेल की त्यांनी विकासाला पसंती दिली, योजनांना पसंती दिली आणि आमच्या सरकारवर विश्वास ठेवून एक चांगलं मॅन्डेट त्या ठिकाणी आमच्या पक्षाला दिलेलं आहे। आता तुम्ही आमदार म्हणून तुमच्या भगिनी सुद्धा ज्या आहेत त्या निवडून आलेल्या आहेत, तुम्ही आलेला आहात। दादांचा लोकसभेला पराभव झाला, मात्र मंत्रिमंडळामध्ये संधी मिळेल अशी काय आशा आहे किंवा अपेक्षा आहे का? नाही, हे बघा, सरकार असताना जनतेचे प्रश्न सोडवणे, योजना जनतेपर्यंत घेऊन जाणे, कल्याणकारी योजनेच्या माध्यमातून गरिबांना लाभ देणे हेच माझं ध्येय। मंत्रीपद वगैरे असं मी काही विचार केलेला नाही आहे आणि निश्चितपणे या सरकारमध्ये जनतेसाठी चांगलं काम त्या ठिकाणी कसं होईल याचा प्रयत्न माझा असेल। पाहतोय की जनतेसाठी काम जे आहे त्या सरकारमध्ये कशा पद्धतीने चांगलं होईल हा प्रयत्न असणार आणि भाजप कार्यकर्त्यांची आज प्रतीक्षा संपली अशी प्रतिक्रिया संतोष दानवेंनी दिल्याच पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन सिद्धेश सोनवी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, नवी मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।